तुझं आपलं का नाही उठलं की एकच गुराळ, पोराचं लगीन का व्हायचं? अगं बाया, पोरीचा बाप बघतो सगळं, शेती घर नोकरी कमाई काय आहे ती. आपली परिस्थिती अशी, कोण देईल पोरगी आपल्या पोराला? हा, पोरी तर शिकले द्या, त्यांचं काय वेगळंच. रोज रोज तीच म्हणताय. अहो मन शांत राहत नाही म्हणून बोलतीये. गावातली सगळ्या पोरांची लग्न झाली, आपले शंकर एकट्याच राहिलं. त्याचं वय पण आता 40 होत चालले. आई बाप म्हणून काळजी वाटणारच नाही. आपलं पोरगं काम करतंय, शेतात घाम गाळतंय, घर बी सांभाळतंय. अहो आता असली पोरं भेटते वय, आपल्या पोराला बी पोरगी तशीच भेटावी बघा. खरं आहे, माणसाच्या पोटाला 2 घास कमी असलं तरी चालते, पण त्याला सोबत देणार स्वतःच जीवलग असं कोणतरी पाहिजे. हे आपला शंकर एकटा राहतो या, त्यामुळं मला काळजी वाटते. देवा काय पण कर रे बाबा, पण माझ्या या शंकरच्या वाट्याला सुख आण रे, नाहीतर माझा शंकर एकटाच राहतो या. आई वडिलांना चेन सोडली तरी चालेल, पण खरं सांगू, मुलाच्या कपाळावर बायकोच्या कुकवाचं ओझं दिसलं पाहिजे रे देवा.